नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे आणि प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीने तयारी करत आहेत। सध्या मी वाशिममध्ये प्रभाग क्रमांक 9अ शारदा सतीश खंडारेताई सध्या माझ्यासोबत आहेत। त्यांची तयारी कशी सुरू आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून। छान चालू आहे। आम्ही प्रचार रॅली काढली आहेत, घरोघरी जाऊन डोअर टू डोअर जाऊन लोकांना भेटलो आहे आणि भेटतही आहोत। लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे। वाशिममध्ये काय समस्या सध्या तुम्हाला जाणवत आहे आणि तुमची तयारी कशी सुरू आहे त्यासाठी? वाशिममध्ये असं वाटते की विकासाची गरज आहे आणि त्यासाठी आमचे प्रत्येक पाऊल त्या विकासाच्या मार्गावर आहेत आणि त्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना प्रचार करत आहोत की बहुमतांनी आम्हाला जर विजयी केलं तर आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी विकासाचे दार उघडे करू। बरं ताई, घरकुलासाठी तुमचं काही नियोजन ठरलेलं आहे का? त्याची तयारी तुम्ही कशी कराल? घरकुल हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आमच्या प्रभाग 9मध्ये बरेच लोकांना घरकुलाची गरज आहे। तर नक्कीच आपल्या अधिकृत नगराध्यक्षपदी असलेले उमेदवार अनिल साहेब केंदळे आणि आम्ही मिळून त्या लोकांचा हा प्रश्न सॉल्व करू। बरं, नगरसेविका या पदासाठी तुम्हाला तर जनता निवडून देईलच, पण जी सध्या नगराध्यक्ष पदाची जी जबाबदारी आहे केंदळे साहेबांकडे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? केंदळे साहेबांबद्दल आपण जर बोललो तर म्हणजे खूपच महान व्यक्ती आहे। या वाशिममध्ये त्यांनी खूप सामाजिक कार्य केलेले आहेत। उच्च शिक्षित असे ते उमेदवार आहेत, त्यांना प्रत्येक परिस्थितीची जाणीव आहे। तर नक्कीच ते प्रत्येक समाजासाठी काम करतील। बरं, वाशिमकरांनी 2 तारखेला नेमका काय निर्णय घ्यावा, काय सांगाल तुम्ही वाशिमकरांना? नक्कीच त्यांना मी असं सांगू इच्छिते की जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आपले नगराध्यक्षपदी अनिल साहेब केंदळे आणि नगरसेवक मी प्रभाग 9ची शारदा सतीश खंडारे आणि प्रभाग 9बचे शेख अली भाऊ यांना बहुमतांनी जर त्यांनी विजयी केला तर नक्कीच या वाशिमची ज्या विकासाचे मार्ग आहेत आणि विकास करण्यासाठी आम्ही तत्पर राहू। आणि केंदळे सर तर प्रत्येक परिस्थितीची त्यांना जाणीव आहे, तर ते खूप काही बदल करतील वाशिमसाठी। हे अनिल भाऊ केंदळे यांची निशाणी कमळ, तुम्ही त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा। तसेच आम्ही नगरसेवक मी शारदा सतीश खंडारे प्रभाग 9ची उमेदवार, माझंही जी निशाणी आहे कमळ आहे। तर आणि शेख अली भाऊ प्रभाग 9मधील या गटाचे त्यांचंही निशाणी कमळ आहे। तर तिन्ही कमळ दाबून तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमतांनी विजयी करा।